आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन। उल्हासनगर कॅम्प नंबर 2 गजानन आर्केट मधील हेच ते दालन। गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारे ठिकाण। पैठणी, कांजीवरम, बनारसी, पेशवाई, फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा, सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख। लग्न सराई असो व खास प्रसंग, साड्या, कुर्ती, घागरे, लग्नाचा बस्ता सगळं काही एकाच छताखाली, तेही होलसेल भावात। फक्त साड्याच नाहीत, शर्ट पीस, पॅन्ट पीस, टॉवेल, टोपी, शाल, आहेराचे भरपूर पर्याय फक्त 100 रुपयापासून 20 ते 25 हजार पर्यंत। तर मग वाट कसली पाहताय, जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला। अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची राजकीय घडामोड घडली। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीत अंतर्गत मतभेद उफाळून आले असून शिवसेना शिंदे गटाने नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांना रिंगणात उतरवलंय। मनीषा वाळेकर या अंबरनाथच्या माजी नगराध्यक्ष असून त्या शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांची पत्नी आहेत। अंबरनाथमध्ये जवळपास 30 वर्षाचा सत्तेचा अनुभव असलेल्या वाळेकर दाम्पत्याचा शहरात प्रभाव मानला जातो। अर्ज दाखल झाल्यानंतर संवाद साधताना मनीषा वाळेकर यांनी सांगितले की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढत आहोत। अंबरनाथचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय आहे। तर अरविंद वाळेकर असे म्हणाले की अंबरनाथकरांनी विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला सलग 30 वर्ष सत्ता दिली, यंदाही लोक आम्हाला विश्वासाने पाठिंबा देतील। आम्ही तुमच्या पक्षाकडून माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। स्वतः आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब माझा उमेदवारी अर्ज भरायला आले होते। डॉक्टर बालाजी किनीकर आमचे आमदार देखील उपस्थित होते आणि अंबरनाथचे सर्व शिवसैनिक, महिला आघाडी, नागरिक मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषात हा अर्ज आम्ही या ठिकाणी भरलेला आहे आणि मला खात्री आहे की शिवसेनेचाच नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून येईल। त्यांनी उमेदवारी घोषित केल्यानंतर देखील आम्ही युतीची बोलणी केली। माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, आमचे वरिष्ठ असतील, त्यांनी युतीचा प्रस्ताव मान्य केला। त्यांनी 2.5 वर्ष नगराध्यक्ष पद मागितलं। जनतेतून शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून जाणार आहे, तरी देखील आम्ही 2 वर्ष द्यायला तयार आहोत असं सांगितलं, असा निरोप दिला गेला। तरी देखील युती तुटली, का तुटली ही नक्की त्यांनाच विचारावं लागेल। आम्हाला आजही वाटतं की युती व्हावी। आम्ही महाराष्ट्र शासनामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, नेहमी एका व्यासपीठावर आल्यावर युती व्हावी असं सांगतात। त्यामुळे आम्ही सगळे प्रयत्न केले, परंतु स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी युती का तोडली असावी त्याचा मला देखील संभ्रम आहे। अंबरनाथमध्ये गेली 25 ते 30 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे। नगरपालिकेत माननीय खासदार आहेत, माननीय आमदार आहेत, त्यामुळं अंबरनाथकरांना कसलाही भय आमच्याकडून नाही, शिवसेनेचा आधार अंबरनाथकरांना वाटतो। म्हणूनच अंबरनाथमध्ये गेली 30 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि ती यापुढेही राहील असं नागरिकांच्या मनामध्ये। राज्यात महायुतीची सत्ता असताना स्थानिक पातळीवर मात्र अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात नगराध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली आहे। आता या संघर्षात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।